चालली का हा राख टाकायला कुठे टाकते आपल्या शेताला जाता येतं जाऊ दे जाऊ दे वांग्याला फुलं लागली की डबल मग वांगी जबर फेपारली डबर तरी मुजली हा कातारलेली चांगली आली आहे ना आली कधी काय कातारली ती लागले सगळ्याला फुलं लागली अगदी येऊ दे काय येते डबल पीक येतं या खात आहे त्याला भरपूर लई ना काही ना कालवणा पुरती आली आपल्याला अगं त्याला खात आहे भरपूर येऊ करण्यातच आहे ती वांगी खात वांग्यात उकरड आहे. त्यामुळे काय टेन्शन नाही येतंय त्याला पाणी आपाप जातंय सगळं जातं या चला वैरण काढ की वैरण काढूला घालणारा होय तो काल चल पेटवलेलं टाक भरून टाक काढून टाक आपल्या होती एकट्या आणली वैरण बी लय वाकडे आणि तिकडे नाही ना. मग काय आणली बघा वैरण जाऊन आत्ताच गाडीवर दोघांनी कना कना करा काढली होती थोडं थोडं घे एवढं घेऊ नको थोडंच आहे. लांबडी आहे वैरण वाकडी झाली ती पुन्हा उचलत नाही हा. पावसाळी आधी आपली आणून ठेवलेली सांगितली थोडं थोडं घ्या थोडं लय झालं ती छत्री एक आणायची आपल्याला. छत्री तुझ्या पाऊस तरी, हा? पाऊस काळ तरी येऊ दे हा, पलीकडून पलीकडून घे अशी उलटी करून घे येत नाही. थोडंच घे उचलत नाही थोडं जास्त लांबडं लांबडं वैरण आहे 12 फूट वैरण आहे 12 फूट तुमची तिमती झाली या अजून 2 महिने वैरण संपत नाही हो ठेवत तर वैरण अजून आपल्याला 2 महिने संपत नाही लय वैरण आहे उन्हाळ्यात दाट गंजान करावं टाकलं होतं 16 5 3 15 16,500 खात टाकला होता खताचं पैसे फिटलं म्हणायचं आज जर वरची वैर आता 2 महिने झालं खाली घ्या ना दीड महिना झाला की महिना 1.5 महिना झाला वरण खाती ती अजून 2 महिने वैरण संपत नाही निमी सुद्धा झाली नाही अजून काल ना झाली नेहमी निमी झाली का नाही काय कुठे गेली ग आहे की काय ते किचन बिचन पुसून काढलं. ला काय खुरपाय तयारी लाग एखादा बापा धुणं द्यायचं आहे खुरपा म्हणलं का धुणं द्यायचं आणि भांडी द्यायचं करता या ग धुवू द्या. काय अवघड आहे या खरंच धुवू द्या. हा? बोल की रा उरका काय तर करा भांडी तर कसा बसताय कसं काय ताया? कपडे पडली धुयाची अजून भांडी खेळ का बरं तसाच पडलाय एका दिवशी कापड धुया टाकलं मग काय होतं तुम्ही रोज 4 ड्रेस टाकताय कालचे कपडे कुठे टाकले मागे टाकले आणि हे दुपारपर्यंत घातलेली फिकली मला मळली होती का आता काल पावसानं चिखलानं मग काय करायचं तशी मळकी घालून पुरी शाळेत जायचं का पुरीच्या शाळेत तिथं काय तुम्हाला खूप बघायचं आहे मग बाप म्हणतील अंकिताचा बाप कसला आहे म्हणतील गदाडा होय. कपडे मळलेले घालून आला या अगं माणसानं टापटीप मध्ये राहावं पोटाला खावणी परत स्वच्छता पाहिजे कसले आहे ते कपडे हे? तुझा बाप अजून कसा आहे अंगाला डाग पड देतोय का हा टाक पडू द्यायला का तुम्हाला आणि मी जर अजून तर नाही अजून लय होया जायचंय माझं इधर शाई चाय चाय आज ना फुगली आहे. नवऱ्यावर फुगली आपण हो. काय माहिती माझ्या जवळ नवऱ्यात वाटतंय काल मारली वाटतं तिला नवऱ्याला चिस आपण चटणी करायला गेली चिचली मला तसंच वाटतं चिचली चिचली मारलं बा चिचली ए ताय मारलं मी त्याला ती मार खायला तिच्या आईला हाणलंय तिच्या भावानं काय भाव येडाय निवळ त्याला जाऊन धारा लागते चांगलं कुठं चाललीस तिकडं आता
लेकरी टाकते इकडं. कापडं गोळा करायचं. 17 जणांच्या 17 तर आहे त्या आंघोळ्या. एक करतय बोर खाली, एक करतय बाथरूम मध्ये, एक करतय चिंबूर खाली. सगळ्याची कापड घराच्या भोवतानी येडं घालून गोळा करायची. ती बॉडीगार्ड आहे पूनमचा बॉडीगार्ड आहे. अहो त्यांची आंघोळ नाही करत. गाला गेला का केली की म्हणा आहे ना नाही गेली ए तिथं मस्त बांधा जरा गावात आलं या हे इकडं तुझ्या पाया पडणं एखादी खोट चुकून धरून चारा म्हणजे स्वच्छ होते जाम जाम झालंय. बाजरी कसली आली काळी भंगार नसती. मस्त ते कडू खुरपायचं. पुढच्या वर्षी उन्हाळ्यात तुम्हाला नारळाखाली सावलीला बसायला येते बघ. बेलरात वाकून बघत जा नको आणतो पडशील बेलरात तसा असं म्हणून बघाय नसते वाकून. नेट मारली ती शेळ्यासनी बरं झालं आता लय वार लागत नाही. आता राहिले कापड चटणीचे. धरायला. चला अजून एक कवळा अजून आणायचा आहे आम्हाला. हा? अजून एक कवळा आणायचा आहे. हा ना की आबा तोडतंय वाटतं. नाही उभा राहिला आम्हाला म्हणलं कसली येते ती. तर मित्रांनो कसं आहे आमचं बघा निसर्गरम्य वातावरण. आमच्या इथलं ते झाड मोठं भारी दिसतं का सांग. पिंपरणीचं झाड मित्रांनो कसं दिसतंय नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि आणि काल ह्यांच्या मित्रानं तवळी चपटवली बघा. कुठं आहे धाव आमच्या अमोल भावानं बघा जी माझा कॉलेज पासून जीवलग मित्र आहे आज ताकायत आमच्या मैत्रीला तोड नाही. जेवले तवली चपटवली अगं मित्रानं. चिपटी दी माझी 50 रुपयाची होय येऊ नवीन बघा केसाव घेतली होती मी. बघा ट्रॅक्टर गाठला त्याच्या अंगावर. येतो घातला ट्रॅक्टर पुन्हा धुतला वाटतं इथं. ट्रॅक्टर धुयाला आणला होता इथे ती हे झालं चिपट दी तीच द्यायची भंगार आलेला आता जर्मल तिकडे एक आहे. द्यायची जर्मल द्यायची आणि दुसरी घ्यायची. तिथली बिन तवली ही आता पाक चिपटली बरं जरा बरी आहे. आता मोठे लागतं तर झाला पाणी ही घ्यायला तवल्यावर. 2-3 घेऊ तवल्या जरा 2-4 तवल्या घेऊ. अरे एवढ्या काही तवल्याला काही खार काढायचं एक माझ्या आणला मग आहे तर बाथरूम. आहे ना आणलं? बारकी हा बाकली खेळायला रॅक वर होय का आपली मका लय भारी आली ती वातावरण लय भारी दिसते हा. मग त्याला काही कष्ट थोडं घेतलं पुढे तिथे घातलाय. वरची मका पिघाली त्याला एरिया नाही ती. ते खडकच आहे सगळा. तुला टाकाल ते पुरगी साईडला अवघड आहे. आपली लक्ष्मी बसली निवांत इथं. हे आमची सगळ्यात जुनी म्हैस आहे बघा. जुनी म्हैसा यायला झाली आहे ना हे नाही मग 3 म्हशी झाल्यात त्या वळी. दुसऱ्या ती एक, ती सलग 3 म्हशी यायला झाली एक. हे आणि त्या 2 सलग 3 म्हशी यायला झाली त्या तारीख संपली ह्यांची 7, 8, 9 ची तारीख पुढच्या 7, 8, 9 ला यायचे. नाही येईल बघा आता होय आज 8 तारीख आहे. येईल 2-4 दिवसात. 2-4 दिवसात येईल मग खरूज खायच्या वड्या खायच्या. तसलं मला ते टिकतं का ते वाळवून आता वाळायला ऊन नाही हा. ते शिजवायचा गोळा खिसून घ्यायचं वाळवायचं आणि ती साखर घालून वड्या करायच्या अशा कापून ठेवायच्या वाळ अशा खारीवाडी लागते ते वाळल्या किती बी दिवस राहते त्यात वर्षानुवर्ष. नाही पण ह्या म्हशीच्या लय छान अंगात लागतं. म्हशीच्या पायात लक्ष्मी आहे म्हणायसारखी. या म्हशीनं खांडावावर 10-12 म्हशी दिल्या माहित आहे का. पुन्हा सुद्धा मशीन एवढ्या म्हशी दिल्या तेवढ्या आपल्या मशीन दिल्या. रेड्याला होते त्या. त्यामुळे तिला सांभाळत जावा. म्हणजे काय काय जण असते मस्त धारची नसते ती काय काय जण असते जर्शी असते तशी आम्हाला मस्त धारची नाही ती बघा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. मला बी कापड धुवायचे पाहिजे आज काय बी करून गेलं पाहिजे 2 तर काढलं पाहिजे. तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.